नमस्कार, श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी घेऊन आली आहे नॉनव्हेजची रेसिपी। ती आहे तंदुरी फ्लेवरचे फिश फ्राय आणि हे थोडेसे हटके स्टाईल आहे। तर चला आपण कृतीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो फिश व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपल्याला ह्याला मॅरिनेशन करायचं आहे। त्यासाठी इथे चवीप्रमाणे मी मीठ व्यवस्थित पसरून घालते आहे। ज्या काही गोष्टी घालणार आहोत त्या व्यवस्थित पसरून घालायच्या आहेत आपल्याला फिशवर, जेणेकरून त्या व्यवस्थित सगळ्या फिशला लागतील। त्याचबरोबर यात घालणार आहे 1 चमचा हळद घालते आहे, तीही व्यवस्थित पसरून घाला। मी ह्याच्यासाठी सांगते कारण की एका ठिकाणी लागलं ना तर मग ते परत पसरवायला खूप डिफिकल्ट जातं आणि काटे असतात, त्यामुळे काटे लागण्याची शक्यता असते, म्हणून मी पसरून घालायला सांगते आहे। इथे मी 1 मोठ्या लिंबाचा रस घेते आहे, साधारण तो 1 मोठा चमचा निघालेला आहे, तोही व्यवस्थित घालून घेणार आहोत। आणि आता इथे मी जे पेस्ट सांगणार आहे ती खूप छान आणि टेस्टी बनतात त्याने फिश। त्यासाठी मी काय केलं, लाल सुक्या मिरच्या ज्या कश्मीरी लाल सुक्या मिरच्या किंवा बेडगी लाल मिरची मिळते ती 15 ते 20 मिनटं पाण्यात भिजत घातली आणि मग जेवढ्या मिरच्या त्याच्या डबल मी लसूण घेतला आणि मग ते दोन्ही एकत्र वाटून घेतलं। आणि जर तुम्हाला लिंबाचा रस नको असेल तर तुम्ही जेव्हा मिरच्या भिजत घातल्या तेव्हाच कोकम किंवा चिंच त्यामध्ये भिजत घालू शकता आणि जसं सांगितलं तसं वाटून घेऊ शकता। आता यातच मी घालणार आहे 1 मोठा चमचा घरगुती मसाला आहे, तो घालून घेते आहे। त्याचबरोबर तंदुरी फ्लेवर आणण्यासाठी म्हणून हा तंदुरी मसाला बाजारात इझिली अवेलेबल आहे, तो मोठा चमचा घालते आहे। याचीही क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता। हे व्यवस्थित आपल्याला प्रत्येक फिशला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून प्रत्येक फिशला एक मसाला लागेल। हे केल्यानंतर आपल्याला हे साधारण अर्धा तासासाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे। आता फिश क्रिस्पी बनवण्यासाठी इथे मी ऑलरेडी केलेलं होतं, माझ्याकडे मिश्रण होतं हे, कारण की हे खूप दिवस राहतं फ्रीजमध्ये, पण मी ज्या गोष्टी यूज केल्यात ते तुम्हाला दाखवून देते। त्यासाठी 1 मोठा चमचा मी तंदुरी मसाला घेतलेला आहे, अर्धा कप तांदळाचं पीठ, अर्धा कप बारीक रवा आणि अर्धा कप बेसन पीठ आणि चवीप्रमाणे मीठ। या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। आता आपण फिश फ्राय करून घेऊया। आपले फिश छान मुरलेले आहेत। आता याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे। तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये किंवा पेपरचा यूज करू शकता किंवा प्लास्टिकचा पेपरही यूज करू शकता। अशा प्रकारे हे जे आपण मिश्रण बनवलं होतं ते व्यवस्थित आपल्याला फिशवर सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवायचं आहे आणि फिश व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो खूप छान क्रिस्पी होतो। हे बघा, अशा प्रकारे मी याला छान कोट करून घेतले आहेत। असेच बाकीचे फिशही कोट करून घेते। इथे मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे, लोखंडी तवा ठेवलेला आहे। त्यात साधारण 2 ते 3 मोठे चमचे मी तेल घालून घेते आहे। लोखंडी तव्यावर खूप छान लागतात, तुम्ही नॉर्मल पॅनही यूज करू शकता। आता इथे एक ना थोडासा ट्विस्ट आहे, मी जे तुम्हाला म्हटलं होतं की थोडासा हटके स्टाईल आहे फ्राय करण्याची। इथे मी ना 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, त्याची साल काढली नाही आणि त्याला फक्त चिरडले आणि हे तेलात घालते आहे। आता आपण यातच आपले जे फिश आहेत ते व्यवस्थित घालून घेऊयात। ॲट अ टाईम जेवढे व्यवस्थित फ्राय होतील तेवढेच तुम्ही घाला, एकदम घातलेत तर ते व्यवस्थित क्रिस्पी होणार नाहीत। यात लसूण जे घातलेत ना त्याचा एक वेगळा फ्लेवर त्या फिशमध्ये उतरतो। आता आपल्याला एक साईडने 5 मिनटं आणि दुसऱ्या साईडने 5 मिनटं गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बघा, साधारण 4 ते 5 मिनटानंतर मी याला पलटते आहे। किती मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत आणि मस्त फ्राय झालेले आहेत। आणि ही प्रोसेस आपल्याला लो टू मीडियम हीटवरच करायची आहे, कारण की हाय फ्लेमवर केलं तर ते करपतील आणि आतून फिश शिजणार नाहीत। आता दुसऱ्या बाजूनेही आपण एकदा चेक करूयात झालेत का। हे बघा, किती छान झालेले आहेत, क्रिस्पी आणि गोल्डनही झालेले आहेत। आता आपण हे सर्व करून घेऊयात। तर आपले तंदुरी फ्लेवर असलेले पण थोडेसे डिफरंट आणि हटके असे फिश फ्राय रेडी आहेत। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।